हॅलो, कसे आहात सर्व? तर मराठी 24 रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजही आपण एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत। तर ही अगदी सिंपल साधी सोपी रेसिपी आहे आणि रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तर ही एक खूप छान ऑप्शन आहे। किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी हलका फुलका तुम्हाला काही पाहिजे असेल किंवा दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कुणीही ट्राय करू शकता, तुम्ही लेडीज असाल, जेंट्स असाल, लहान म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंट्स असाल तरी सुद्धा तुम्हाला ही रेसिपी अगदी साधी पद्धतीने आहे, त्यामुळे तुम्ही ही करू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, घरात आपण ज्या काकड्या वापरतो तर ती काकडी घ्यायची आहे, त्याची साललेले साल काढायचे आहे। त्यानंतर आपल्याला मिक्स जर पिठं घेतली, समजा तुम्ही आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण मी गव्हाचं पीठही घेतलेलं आहे, थोडं ज्वारीचं पीठही घेतलेलं आहे, थोडंसं तुम्ही बेसन पीठ सुद्धा टाकू शकता। आणि प्रमाण हवं असेल तर 1 वाटी गव्हाचं, त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं आणि अगदी 2 चमचे किंवा 3 चमचे तुम्ही हरभरा डाळीचं, चणा डाळीचं पीठ तुम्ही त्यात ॲड करू शकता। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये काय काय घालायचं आहे पहा, धना जिरा पावडर घालायची आहे, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा धना पावडर असेल तर ती वापरू शकता। बारीक बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर जिरे बारीक थोडेसे आपण थोडेसे हे करून जिरे टाकायचे आहे। त्यानंतर काळे तीळ, पांढरे तीळ सुद्धा तुम्ही घालू शकता, याच्यामुळे एक वेगळी चव येते। त्यानंतर अजवाईन म्हणजे ओवा, ओवा जो असतो तो थोडासा हातामध्ये घेऊन आपल्याला चिरडून त्यामध्ये टाकायचा आहे। जर तुम्हाला कांदा हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण शक्यतो यामध्ये काही गरज नाही, कारण काकडीचं जे काही वेगळे एक चव असते तर ती सस्टेन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कांदा घालायची गरज नाही। पण तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा, त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा करून जर आपण घातला तर आपण जे काही पराठा किंवा थालीपीठ करतो तर त्याला एक वेगळी चव येते। त्यामुळे आपण मिरचीचा ठेचा बनवायचा आहे, त्यामध्ये आलं घालायचं आहे, भरपूर लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे सर्व मिश्रण बारीक करून घेऊन आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ काकडीचं असल्यामुळे याला पाण्याची गरज लागत नाही, अगदीच लागली तर थोडीशी घ्यावी, कारण मळून ठेवल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा 5 मिनिटं भिजायला ठेवतो तेव्हा आपोआप हे जे काही मिश्रण आहे ते थोडंसं मऊ होतं, त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, अगदी लागलं तर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि मळून ठेवायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण मी किसणीने ज्या काही काकडी आहेत त्या किसून घेतलेल्या आहेत आणि मग त्यानंतर त्यामध्ये सगळं मिश्रण टाकलेलं आहे, म्हणजे पिठं असतील किंवा हे जे मसाले आहेत ते आहे हे सर्व टाकलेले आहेत। हे सर्व मसाले आपण भिजवून ठेवले, 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं जरी झाकून ठेवलं कणिक तरी चालेल आणि मग आपल्याला हे थालीपीठ थापायला घ्यायचे आहेत। पहा, आपण एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आहे किंवा जेव्हा आपण थालीपीठासाठी बनवलेलं एक कापड असेल तर तेच शक्यतो वापरायचं आहे किंवा नवीन रुमाल तुम्ही काढून वापरू शकता। तर जे खायच्या वस्तू असतात आणि त्याची जे कपडे असतात ती वेगळी ठेवावी, जेणेकरून आपल्याला ती कधीही वापरता येतील। तर पहा, आपण ती भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला हे थापायचं आहे। थापताना सुद्धा आपल्याला थोडासा लागत असेल तर पाण्याचा वापर आपण करू शकतो आणि हे सर्व व्यवस्थित थापून झालं की तुम्हाला आकार जसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता। मीडियम आकाराचे केले तर आपल्याला खायला बरे पडतात, जास्त मोठे केले तरी आपल्याला थोडंसं कॅरी करायला अवघड जातं, म्हणून थोडंसं मीडियम आकारच करावा। किंवा तुम्हाला लहान मुले तुमच्या घरी असेल तर तुम्ही छोटा आकार सुद्धा करू शकता, जेणेकरून त्यांना टिफिनला होईल किंवा त्यांना तुम्हाला खायला बरं पडेल। तर त्याप्रमाणे आपण जसा आकार हवा आहे त्या केला आणि सगळ्यात शेवटी बनवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक 4 ते 5 बोटांनी होल पाडायचे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर हे होल पाडल्यामुळे काय होतं की ते जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यातून जे वाफ बाहेर येते त्यातून ते व्यवस्थित भाजलं जातं। आपण आता हे पॅनवर ठेवू शकता, नॉनस्टिक पॅन असेल तो वापरा किंवा तुमच्याकडे जो काही तुम्ही थालीपीठासाठी पॅन वापरता तो तवा तुम्ही वापरू शकता। तर तो व्यवस्थित थोडासा गरम करून घ्यायचा आहे। चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये थालीपीठ आपण जेव्हा घालणार आहे कापडासोबत तेव्हा आपण गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण आपल्याला त्याच्या झळ लागू शकतात। आणि त्यानंतर थापल्यानंतर थोडंसं आपण म्हणतो ना की त्यावर झाकून ठेवायचं आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि दोन्ही तेल किंवा तुम्हाला जर बटर हवं असेल, तूप हवं असेल तर ते टाकून तुम्ही भाजून घ्या आणि मस्त तुम्ही नुसते ते पराठे सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे पुदिन्याची चटणी वगैरे असेल तर त्यासोबत तुम्ही खाऊ शकता। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मराठी 24 रेसिपीज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पाहत राहा। टिल देन, सी यू।
तर हा स्पेशल इफेक्टमधील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान रेसिपींसाठी मराठी 24 रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन सी यू. बाय बाय.